नमस्कार मंडळी. देशभक्ती व्यक्त करण्याचा सगळ्यात सोपा आणि सहज मार्ग म्हणजे आपल्या भारतीय मोबाईल ऍप्लिकेशन्सचा वापर करणं आणि त्यांचा प्रसार करणं. मी आजच्या या लघु चलचित्रामध्ये तुम्हाला 4-5 ऍप्सची नावं सांगणार आहेत जी संपूर्ण स्वदेशी ऍप्लिकेशन्स आहेत आणि अतिशय सुंदर आहेत. पहिलं ऍप आहे भीम. भीम म्हणजे अमेरिकन जीपे जे तुम्ही वापरता त्याला असणारा संपूर्ण स्वदेशी भारत सरकारने निर्माण केलेला पर्याय आहे भीम ऍप, जे तुम्ही ऑनलाईन पेमेंटसाठी वापरू शकता. आपलं दुसरं ऍप आहे मॅपल्स, जे अमेरिकन गुगल मॅप्सचा संपूर्ण स्वदेशी पर्याय आहे, ज्याच्यामध्ये गुगल मॅप पेक्षा खूप जास्त फीचर्स आहेत आणि ज्याच्यावरती मी लघु चलचित्र या आधीही बनवलेली आहेत, ती तुम्ही बघू शकता. तर मॅपल्स हे आपलं दुसरं ऍप होतं. आपलं तिसरं ऍप आहे चॅटवाईज, जे चॅटवाईज अमेरिकन इंस्टाग्रामचा संपूर्ण स्वदेशी पर्याय आहे. इंस्टाग्रामची सर्व फीचर्स आपल्या चॅटवाईज मध्ये आहेत. इंस्टाग्रामची मालक कंपनी म्हणजे मेटा कंपनी तुम्हाला इंस्टाग्राम किंवा फेसबुक वापरल्याबद्दल किंवा व्हॉट्सअप वापरल्याबद्दल 1 रुपया सुद्धा कधीही देत नाही, परंतु चॅटवाईज कंपनी मात्र आपल्याला चॅटवाईज वापरल्याबद्दल अनेक शेअर्स देऊ करते आहे. त्यामुळे इंस्टाग्रामचा पर्याय असणारं संपूर्ण स्वदेशी चॅटवाईज हे आपलं तिसरा पर्याय होतं, जे संपूर्ण स्वदेशी आहे. आपलं चौथं ऍप आहे ॲटोप्ले, जे अमेरिकन युट्यूबचा भारतीय पर्याय आहे. युट्यूबमध्ये जसे लॉंग व्हिडिओज तुम्ही बघता आणि लॉंग व्हिडिओजला लाईक करता, कॉमेंट करता, सर्व फीचर्स आपल्या स्वदेशी ऑटोप्ले मध्ये आहेत. त्यामुळे आपलं चौथं ऍप ॲटोप्ले पण वापरायला सुरुवात करा. आणि आपलं पाचवं स्वदेशी ऍप्लिकेशन आहे आरात्ताई. अमेरिकन व्हॉट्सअपला संपूर्ण स्वदेशी पर्याय असणारं आरात्ताई ऍप्लिकेशन अतिशय सुंदर ऍप्लिकेशन आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये व्हॉट्सअप पेक्षा जास्त फीचर आहेत. व्हॉट्सअपला नसलेलं एक मोठं फीचर याच्यामध्ये आहे आरात्ताईमध्ये, ज्याचं नाव आहे क्लाउड बॅकअप. त्यामुळे व्हॉट्सअपला संपूर्ण स्वदेशी असणारं आरात्ताई ऍप सुद्धा तुम्ही वापरायला सुरुवात करा. ही सुद्धा तुम्हाला नम्र विनंती आहे की आपण आपल्या भारत देशासाठी सीमेवर जाऊन आपल्या जवानांच्या खांद्याला खांदा लावून युद्ध तर करू शकत नाही, पाकिस्तानी लोकांशी लढू शकत नाही किंवा सीमेवरती गस्त घालू शकत नाही, पण आपण भारतामध्ये आपल्या घरी बसून आपलं काम करता करता एवढं मात्र आपल्या देशासाठी नक्की करू शकतो की आपल्या भारतीय मोबाईल ऍप्लिकेशनचा स्वतः वापर करणं, आपल्या घरच्या जवळच्या मित्रांना, नातेवाईकांना, ह्या सर्व लोकांना पण असंच करायला उद्युक्त करणं आणि भारतीय ऍप्लिकेशनला जास्तीत जास्त सशक्त बनवणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे, असं सुद्धा मला वाटतं. पुन्हा एकदा आठवण म्हणून ऍप्लिकेशनची नावं सांगतो. पहिलं आहे भीम ऍप, दुसरं आहे मॅपल्स, तिसरं आहे भीम, चौथा आहे ॲटोप्ले आणि पाचवं आहे आरात्ताई. ही 5ही ऍप्स आजच्या आज डाउनलोड करा आणि हळूहळू अमेरिकन ऍप्सवरनं भारतीय ऍप्सवरती शिफ्ट व्हा. ही नम्र विनंती आहे की डिजिटल आत्मनिर्भर भारत की जय.